नमस्कार, मी सविता. असलेशा फॅशन वर्ल्डमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघा या छोट्याशा काठापासून छानसे तोरण तयार करणार आहोत. तर यासाठी लागणार आहे हे खणाचे कापड, त्याला मॅचिंग अस्तर आणि हे गोंडे मी घेतले आहेत. आणि बघा त्यासाठी छोट्या छोट्या नॉट्स लागणार आहेत. आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण इस्त्री करून घेऊया या काठांना. बघा अशा पद्धतीने हे दुमडून आपल्याला इथे इस्त्री करून घ्यायची आहे. अशी घेडी केल्यामुळे तोरण खूप लवकर तयार होतं आणि करायला पण खूप सोपं जातं. तर बघा अशा पद्धतीने मी ही इस्त्री करून घेत आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर तोरण तयार होते. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तुम्ही हे तोरण तयार करू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी ही पट्टी तयार केली आहे. आता आपण पुढची स्टेप करूया. तर बघा मी हा पेपर घेतला आहे आणि हा फोल्ड करून घेतला आहे. आता आपल्याला इथे बघा लांबीला 7.5 किंवा 8 इंच घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता हा पानांचा शेप द्यायचा आहे. तर आता हे आपण कापून घेऊया आणि हा पेपर आपण इथे कपड्यावर ठेवून त्यानुसार कापून घ्यायचा आहे. आता आपण हे पट्टीला ही पानं अशी लावून पाहूया. तर पानं थोडी जरा मोठी वाटत आहेत. तर मी पुन्हा या पेपरवर शेप देत आहे आणि बघा आपल्याला आंब्याचा पानाचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे पानं थोडी बारीक हवीत. तर मी त्यानुसार इथे शेप देऊन घेत आहे आणि त्यानंतरच कपड्यावर हे कापून घ्यायचं. तर बघा आता इथे आपण शेप देऊन झाल्यानंतर आता हे कपड्यावर घेऊया आणि कापून घेऊया. तर बघा आपल्याला पट्टीला ही पानं किती लागतात तर बघायचं किती लागतात आणि त्यानुसार ही कापून घ्यायची आहेत. तर मी आता हे मूळ कापडावर कापून घेणार आहे आणि त्यानंतर हे अस्तरावर कापून घेणार आहे. तर मी एकावर एक हे कापड ठेवून सगळी पानं अशी कापून घेतली आहेत. आता आपण बघा अस्तर कापून घेऊया. तर अशा पद्धतीने एकावर एक हे ठेवायचं आहे आणि कापून घ्यायचं आहे, त्यामुळे हे लवकर कापून होतं. तर अशा पद्धतीने ही पानं आपण कापून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित ही या आकाराची झाली आहेत. आता हे बाजूला ठेवू. बघा मी अस्तर खाली ठेवलं आहे आणि खणाचे कापड उलट करून त्यावर हे ठेवून आता हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा मी कडेला 1.5 इंच अंतर सोडून हे जोडलं आहे. आता हे जोडल्यानंतर एक्स्ट्राचे कापड आपण कापून घेऊया आणि त्यानंतर बघा इथे टोकाला थोडासा कट्स देऊन बाकीच्या ठिकाणी आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. आणि इथे बघा कैचीच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हे टोक पुढे करून हे उलटवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे. तर बघा हे व्यवस्थित करून आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे, त्यामुळे पानांना आकार खूप छान तयार होतो आणि एकदम खरी पानं असल्यासारखी दिसतात. तर बघा मी सगळी पानं तयार केली आहेत. ही पानं बघा खूप छान एकसारखी तयार झाली आहेत. आता आपण अजून सुंदर होण्यासाठी आता बघा हे जे पान मी तयार केलं आहे तसंच या पानावर देखील आपण शिरा तयार करून घेऊ. तर त्यासाठी काय करायचं, ह्या पानाच्या मधोमध आपण आधी एक शिलाई करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपण टेपने मोजून घेऊया. बघा मी 2.5 इंचावर पहिली खूण केली आहे, त्यानंतर 1.25 इंचावर 3 खुणा करून ठेवल्या आहेत. आता आपण बघा ही जी पहिली शिलाई केली आहे त्याच्यावरच आपण शिलाई करून इथे बघा खूण केली आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि तिथे आपण थांबायचं. पुन्हा इथे बघा इथे जी शिलाई केली आहे त्यानुसारच आपण या पानावर देखील तशा शिरा करायच्या आहेत. तर बघा तिरकस खाली यायचं आहे, पुन्हा त्यावरच शिलाई करायची आहे. आता मध्यावर गेल्यावर पुन्हा दुसऱ्या बाजूला तशीच शिर तयार करायची आहे आणि आता आपण वरच्या बाजूला पुन्हा यायचं आहे आणि जिथे आपण खूण केली आहे तिथे असं तिरकत जायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा जिथे मी खुणा केल्या आहेत तर तिथून आपल्याला या पानाच्या शिरा तयार करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा हे आपण डबल शिलाई केल्यामुळे या पानांच्या शिरा खूप छान अगदी ठळक दिसतात आणि मी पिवळ्या रंगाचा धागा यासाठी वापरला आहे, त्यामुळे पानावरच्या शिरा एकदम व्यवस्थित दिसतात. तर बघा अशा पद्धतीने ही पानं मी पूर्ण तयार करून घेतली आहेत. बघा एकदम ओरिजिनल पानं दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही पानं पूर्ण तयार करून घेतली आहेत. त्यानंतर बघा आपल्याला कडेला हे नॉड लावायचे आहेत. तर या अशा इथे बघा मी जसं दाखवत आहे तशा जोडून घ्यायच्या आहे, त्यामुळे बघा जोडताना आपल्याला व्यवस्थित जोडून घेता येईल. तर मी आता या सगळ्या नॉड अशाच जोडून घेत आहे.
ही पट्टी आपण फोल्ड करू आणि बघा मधोमध अशी आपल्याला खूण करायची आहे. त्यानंतर इथे बघा पानं कशी जोडायची, तर बघा हे मधलं पान आहे ते अशा पद्धतीने इथे टाचणी लावून जोडून घ्यायचं. त्यानंतर कडेची पानं पहिली जोडून घ्यायची आणि त्यानंतर बघा इथे मी टाचणी लावून घेतली आहे आणि ही मधली पाने अशी व्यवस्थित अंतर सोडून जोडून घ्यायची. तर बघा मी व्यवस्थित इथे 7 इंचाचं माप घेतलं आहे सगळ्यांचं आणि बरोबर इथे 3-3 इंचाचं अंतर सोडून पानं जोडून घेतली आहेत. आता इथे बघा आपण सर्वात आधी नॉट जोडू आणि त्यानंतर ही पानं मशीनवर जोडून घेऊ. तुम्हाला तोरणांची अजून डिझाईन्स बघायची असतील तर तुम्ही चॅनलवर बघू शकता. याआधी देखील मी अशीच 2 छान तोरणं बनवली होती, तर त्याची व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर बघू शकता. ही पट्टी शेवटपर्यंत मी जोडली आहे आणि कडेला नॉट देखील जोडून घेतली आहे. आता पुन्हा इथून आपण डबल शिलाई करून घेऊ, त्यामुळे ही पट्टी व्यवस्थित होईल. तर बघा आता हे तोरण आपण मशीनवर तयार केलं आहे. आता इथे बघा आपल्याला मधोमध ही तिसरी नॉट जोडून घ्यायची आहे. तर मी मध्यभागी ही नॉट अशी सुई धाग्याने जोडून घेतली आहे. तर आता बघा आपल्याला इथे गोंडे लावायचे आहेत इथे. तर मी सर्वात आधी सुई धाग्यामध्ये गोंडा ओवून घेतला आहे. त्यानंतर बघा एक सफेद, मग गोल्डन आणि पुन्हा सफेद मोती ओवून घेतले आहेत. तर आता आपल्याला बघा इथे मधोमध हे मोजून घ्यायचं आहे आणि बघा बरोबर मधोमध मी हे असं ओवून घेतलं आहे आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा याच्यामधून आपल्याला सुई धागा घालायचा आहे आणि शेवटी गोंड्यापर्यंत घेऊन बघा इथे गोंड्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे गोंडे पूर्ण तोरणाला आपण जोडून घेऊ. तर बघा मी इथे पिवळ्या रंगाचे गोंडे तयार करून लावले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची फुलं इथे जोडू शकता. पूर्ण तोरण तयार झालं आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप कमी खर्चात आणि कमी वेळेत खूप सुंदर तोरण घरच्या घरी तयार करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला अशाच छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना.